नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। बुलढाणा येथे रविकांत तुपकरांनी घेतली पालकमंत्री मकरंद पाटलांची भेट। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्या। पुनर्गठित कर्जदार, ITR भरणारे आणि 2019 पूर्वीचे वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी। पीकविम्याचा मुद्दाही रेटला। स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री मकरंद पाटील 13 ऑगस्टपासून बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सायंकाळी पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेतली। यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना वजा 2026 मधील विविध बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। तुपकरांनी यावेळी पालकमंत्र्यांना निवेदन देत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी केली। नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी असून कर्ज वेळेवर भरूनही अपेक्षित दिलासा मिळत नसल्याची भावना असल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना अवगत करून दिले। यासोबतच 2017 आणि 2019च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले पात्र शेतकरी, कर्ज पुनर्गठित झालेले शेतकरी आणि ITR भरणारे शेतकरी यांचाही 2026च्या कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी तुपकरांनी केली। काही शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय बँकांकडून कर्जाचे पुनर्गठन झाल्याने ते कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे तुपकरांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले। तसेच कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या मृत शेतकऱ्यांच्या कायदेशीर वारसांनाही योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली। सन 2024 व सन 2025च्या पीकविम्यापासून हजारो शेतकरी आजही वंचित आहेत। त्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून द्या, अशीही आग्रही मागणी तुपकरांनी मंत्री मकरंद पाटील यांचेकडे रेटून धरली। सिबिल स्कोर संदर्भात राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेशी बोलावे। यावेळी तुपकरांनी OTS अर्थात वन टाइम सेटलमेंट प्रक्रियेचा मुद्दाही पालकमंत्र्यांसमोर मांडला। OTS अंतर्गत कर्ज खाते बंद केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोरवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने भविष्यात गृहकर्ज, व्यवसायासाठी कर्ज किंवा इतर आर्थिक सुविधा घेताना अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे राज्य शासनाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी चर्चा करून याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात। तसेच संबंधित बँका आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी तुपकरांनी केली। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देताना त्यांच्या भविष्यातील आर्थिक पत आणि कर्ज घेण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होणार नाही, याचीही शासनाने काळजी घ्यावी, असेही तुपकरांनी पालकमंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून सांगितले। पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत तुपकरांनी शेतकऱ्यांच्या विविध अडचणी आणि भावना मांडत शासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कर्जमाफी योजनेतील त्रुटी दूर कराव्यात,